म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून याकडे पाहिलं जातं। कोल्हापूरमधल्या गांधीनगर इथे भाजप कार्यकर्त्यांचा आता जल्लोष पाहायला मिळतोय। आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय असं म्हणत काँग्रेसला डिवचण्यात आलेलं आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला या ठिकाणी डिवचलेलं आहे। आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय असं म्हणत त्यांनी डिवचलं। तर पंचायत समितीतले हे निकाल आपण पाहतोय। भाजपला सर्वाधिक जागा म्हणजे 40 जागा, तर शिंदेच्या शिवसेनेला 24 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 20 जागा, तर इकडे महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा, काँग्रेसलाही 8 जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 5 जागा मिळताना पाहायला मिळतात। तर इकडे पंचायत समितीचा आकडे आपण पाहताय। भाजप या ठिकाणी 40, शिंदेची शिवसेना 24, दादांची राष्ट्रवादी 20, त्याच्यानंतर काँग्रेस 8, शरद पवारांची राष्ट्रवादी 8 आणि ठाकरेंची शिवसेना 5। पंचायत समिती 125 पंचायत समित्यांचे निकाल लागलेले आहेत आणि त्यासोबतच 12 जिल्हा परिषदांचे निकाल आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपला सर्वाधिक जागा 7, शिवसेना 3, राष्ट्रवादी दादांची 1, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं पुढचा आकडा आहे तो म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खाते उघडता आलेलं नाहीये जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये। इकडे कोल्हापूरमधल्या गांधीनगर इथे भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। तर गुलालाची